आई, सिन्स आणि फॉर मध्ये काय डिफरन्स आहे? सिन्सचा वापर आपण करतो जेव्हा आपल्याला स्टार्टिंग पॉइंट सांगायचा असतो. फॉर एक्झाम्पल, मी सकाळपासून अभ्यास करते आहे. आय हॅव बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग. ओके, तो सकाळपासून हे स्टार्टिंग पॉइंट आहे, सकाळपासून. आणि फॉर आपण म्हणतो जेव्हा आपल्याला ड्युरेशन सांगायचं असतं. फॉर एक्झाम्पल, मी 3 तासापासून अभ्यास करते. ओके, सो 3 तास इथे ड्युरेशन आहे. सो आपण म्हणणार आय हॅव बीन स्टडिंग फॉर 3 आवर्स. मी 3 तासापासून अभ्यास करतोय आहे. ओके, सो तुझ्या लक्षात आलं, म्हणजे जेव्हापासून त्या गोष्टीची सुरुवात झाली आहे तेव्हा सिन्स वापरायचं, आणि जेव्हा ड्युरेशन सांगायचं आहे तेव्हा आपण फॉरचा वापर करायचा. आणि अजून एक गोष्ट, की जेव्हा नंबर्स असतात तेव्हा मोस्टली फॉरचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, 3 तास, 4 महिने असे जेव्हा ड्युरेशन्स असतात सो त्याला फॉर म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, ती 2 महिन्यापासून मुंबईत राहते आहे. शी हॅज लिव्ड इन मुंबई फॉर 2 months. करेक्ट. आणि जर आपल्याला म्हणायचं असेल की ती जानेवारीपासून मुंबईत राहते तर आपण म्हणणार शी हॅज लिव्ड इन मुंबई सिन्स जानेवारी. करेक्ट. आता तुला कळालं? हो, मला कळालं. तुम्हाला कळाले का?